नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह इथं अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली. या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर शहराची नूतन कार्यकारिणी अशी: विकास कस्तुरे अध्यक्ष, सचिन जाधव कार्य अध्यक्ष, रवींद्र जोगी पेटकर सरचिटणीस, विक्रम इंगळे उपाध्यक्ष, इम्रान सगरी उपाध्यक्ष, चंदन बोल्लू खजिनदार, शिवाजी सावंत सचिव, शहानवाज शेख संघटक, अकबर बागवान प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. राजा माने सर यांनी आपल्या मनोगतात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची संपूर्ण देशभरात वाटचाल सुरू असल्याचं सांगितले. की आपली संघटना ही डिजिटल पत्रकारांची राज्यातली पहिली संघटना म्हणून नावारूपास आली आणि त्याची चर्चा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर चर्चा झाली किंवा महाराष्ट्रात डिजिटल पत्रकारांसाठी कुठली तरी संघटना काम करते आणि त्याची प्रेरणा घेऊन मध्य प्रदेशात असेल, आपल्या जवळचं तेलंगणा असेल, गोव्याला तर आम्ही गेल्याबरोबर तिथले सगळे पत्रकार जमा झाले. आम्ही तिथं अनिल पाटील नावाचे आपले गोव्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि दिल्लीतले देखील अनेक डिजिटल पत्रकार यांनी आग्रह केला की बाबा आपण आता राष्ट्रीय पातळीवर काम सुरू केलं पाहिजे. आणि सतीश भाऊ त्याचबरोबर आपले विकास भोसले यांनी याच्यावर स्टडी केला आणि त्यांच्या आग्रहाखातर आपला विस्तार आता राष्ट्रीय पातळीवर गतीनं सुरू झाला आहे. हे आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला मी सांगतो. विधिमंडळात सातत्यानं आपल्या डिजिटल पत्रकारांचे, ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न मांडले जावेत यासाठी अनेक आमदारांची, मंत्र्यांची मदत आपण सातत्यानं घेत आलेलो आहे. आत्ता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील मी आपले श्रीकांत भारतीय जे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी आपला प्रश्न मांडला. आजच्या या सोलापूरच्या बैठकीत त्यांच्या आभाराचा आणि अभिनंदनाचा ठराव मी मांडतो आणि तो ठराव आपण आमदार श्रीकांत भारतीय यांना पाठवू. त्याचबरोबर आशिष शेलार या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी आपल्या प्रश्नाला पुढच्या अधिवेशनाच्या आत मार्ग काढावा अशा प्रकारची चर्चा विधिमंडळात झाली. त्याबद्दल त्या दोघांच्या देखील आभाराचा ठराव मी आजच्या या बैठकीत मांडतो. मला खात्री आहे तुम्ही सगळेजण या ठरावाला अनुमोदन द्यालच. त्याचबरोबर या पुढच्या काळात आपण संघटन किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला टप्प्याटप्प्यानं लक्षात येईल. आता निवडणुका संपलेल्या आहेत. सर्व पातळीवरच्या निवडणुकांना आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि पुढची 3.5 वर्ष हे पत्रकार म्हणून आपला कस लागणार आहे अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी संघटित व्हावं आणि संघटित होऊन एक डिजिटल पत्रकार म्हणून न्याय मागण्या ज्या आहेत आपल्या त्या मंजूर करण्याच्या उद्देशाला आपली शक्ती द्यावी. आत्ताच आपले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक प्रवीण नागणे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, सोलापूरच्या युनिटच्या वतीनं त्यांचा सत्कार करतो, स्वागत करतो.
पण केवळ शासन दरबारी डिजिटल पत्रकारांचे प्रश्न मांडून आपली संघटना थांबलेली नाही, तर एक हयात व्यवस्था राज्यातल्या पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी काहीतरी करणारी असली पाहिजे, असा विचार चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात मांडला होता, आपल्याला आठवत असेल. आणि त्यांच्याच मदतीनं आपण प्रतिबिंब प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे, ज्याला आर्थिक मदत हे लोकाश्रयातून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून चंद्रकांत दादाच आतापर्यंत करत आलेले आहेत. तब्बल 17 लाख रुपये आतापर्यंत आपण राज्यात वितरित केलेले. माझी इथं उपस्थित असलेल्या आणि राज्यातल्या पत्रकारांना एवढीच कळकळीची विनंती आहे की जे गरजू पत्रकार आहेत त्यांनीच याच्यासाठी अर्ज करावा. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना राजा माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.